नमस्कार मैत्रिणींनो, ओवी अँड आर्वीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अगदी ढाबा स्टाईल बटर पनीर घरी कसं बनवायचं ते. तर त्यासाठी सुरुवातीला काय काय साहित्य लागतं हे आपण पाहूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, 3 मध्यम आकाराचे कांदे, दही, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी, जिरे, किचन किंग मसाला, पनीर, काजू घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, बटर पनीर मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि त्याला आपण छान असं परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया, त्यामुळे ते सॉफ्ट होतं. आता हे आपण छान परतून घेऊयात. पहा, आपला कांदा चांगला परतलेला आहे आणि टोमॅटोलाही चांगला सॉफ्टपणा आलेला आहे. तर यामध्ये आपण काजू घालूयात आणि काजूमुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो, त्यामुळे काजू हे नक्की घाला. आपला कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे. आता आपण हे काढूयात आणि हे थंड होईपर्यंत आपण आपलं पनीर फ्राय करून घेऊयात. आता हे थंड होईपर्यंत आपण आपलं पनीर फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि शक्यतो मी बटरमध्येच करतो, त्यामुळे पनीर अतिशय छान लागतं. थोडीशी हळद टाकूया आणि त्यामध्येच थोडंसं आपण मीठ टाकूया. आता ह्यामध्ये आपण पनीर टाकूया. पनीर हे मी पाव किलो घेतलेलं आहे. आता हे पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि हेही आपलं थंड झालेलं आहे कांदा टोमॅटो. आता याला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. कांदा टोमॅटो हा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. तर आता आपण भाजी करण्यासाठी सुरुवात करूया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण जिरे टाकूयात, तेजपत्ता, यामुळे भाजीला चव अगदी सुरेख येते. आता यामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्ट टाकूयात. आता ह्याला छान असं परतून घेऊया. आता या आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण दुसरेही जिन्नस घालून घेऊया. आता यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी हळद, किचन किंग मसाला, बटर पनीर मसाला. आता याला आपण मिक्स करून घेऊया. मसाले हे छान परतले पाहिजेत, त्याशिवाय भाजीला चव येत नाही. आता यामध्ये आपण दही घालूयात, त्यामुळे भाजीला चव ही अगदी छान येते आणि भाजी क्रीमीही बनते. दही फेटून घ्या. आता यामध्ये आपण पनीर टाकूयात. पहा, आपली भाजी किती छान दिसत आहे.
आता यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि पाणी हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. तुम्हाला भाजीची क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार घालू शकता आणि शक्यतो पाणी हे गरम घाला. आणि छान ह्याला असं मिक्स करून घ्या. बघा भाजी किती क्रीमी आणि छान दिसत आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ हे आपण अगोदरही कांदा टोमॅटो परतत असताना टाकलेलं, त्यामुळे शक्यतो मीठ थोडंसं कमीच घाला, त्यामुळे आपली भाजी खारट होणार नाही. आता त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालूया. आणि कसुरी मेथी ही शक्यतो हातावरती चोळून घाला, त्यामुळे त्याची चव पूर्ण भाजीमध्ये मिक्स होते. आता आपली भाजी तयार झालेली आहे. याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात आणि त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता. आता आपली भाजी तयार आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये सर्व करू शकता. आता यामध्ये आपण बारीक किसलेलं पनीर टाकूयात. मला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटरही घालू शकता. बटरने भाजी ही खूप टेस्टी लागते.